त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात अधिक आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेणार आहोत। ज्या अंगणवाडी सेविका आहे यांचा कोर्ट नाका येथे भव्य असं आंदोलन भरवण्यात आले आहे। ताई, नेमक्या तुमच्या मागण्या काय? आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा 1 दिवसाचा लक्षणीय संप आहे आणि या संपामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागण्या आमच्या घेऊन आलेलो आहोत। कामगार विरोधी 4 नवीन श्रम संहिता रद्द करून जुने कामगार पूर्ण प्रस्थापित करणे, प्रत्येक व्यक्तीला नोकरीची हमी व रोजगाराची सुरक्षा देणे। तिसरा, योजना कर्मचाऱ्यांना योजना बाह्याची कामं दिली असतात तर ती कामं बंद करणे, लोकशाही स्वातंत्र्य हिरावून घेणारा महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा, राज्य सरकारकडून दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता हा आमच्या मानधनामध्ये विलीन करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन ग्रॅज्युटी देण्यात यावी, सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या ज्या अंगणवाडी कर्मचारी महिला आहेत तर त्यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत जो राबवला जाणारा THR दिला जातो तो THR अतिशय म्हणजे निकृष्ट पद्धतीचा असून तो चांगल्या पद्धतीचा आहार देण्यात यावा। दुसरा, अंगणवाडीचा जो THR दिला जातो तो THR देण्यासाठी जे FRS केलं जातं म्हणजे फेस कॅप्चर, ते फेस कॅप्चर आमचं रद्द करण्यात यावे। जे पूर्व अवस्थेत जो THR दिला जातो म्हणजे FRS न करता तशा पद्धतीने देण्यात यावा। दुसरा, अंगणवाडी सेविकेचा रूपांतर हे सुपरवायझर म्हणजे मुख्य सेविकेमध्ये रूपांतर करण्यात यावं आणि अंगणवाडी सेविकांना जे लाडक्या बहिणीचं आम्ही जे काम केलं आतापर्यंत तर ते काम केल्यानंतर आम्हाला त्याचा मोबदला सांगितला का तुम्हाला दिला जाईल, आजही 1 रुपया मिळालेला नाही आणि त्याच्यानंतर परत आम्हाला आता सांगितलंय का लाडक्या बहिणींची KYC करा तर ती KYC आम्ही करणार नाही। हे मात्र आम्ही आज अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकांना जे FRS करण्यासाठी आणि बाकीचे ऑनलाईन कामं करण्यासाठी अतिशय रेंजचा प्रॉब्लेम येतो तर आम्हाला 5Gचा मोबाईल देवा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ताई, आता जर पाहिलं तर याआधी अंगणवाडी सेविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले, तेव्हा तुमचा ऍप असेल त्याचप्रमाणे तुमचा वेतन वाढ असेल असे बरेच आंदोलन तुम्ही याआधी केले, तर त्या मागण्यांचं काय झालं का पूर्ण? या मागण्यांचा आम्हाला मध्ये आमचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये आम्हाला 13,000 रुपये मानधन दिलं आणि 2,000 रुपये आम्हाला इन्सेंटिव्ह दिला। तर 2,000 रुपये इन्सेंटिव्ह कसा दिला तर तुमचे ते आमच्या कामावर ठेवलं गेलंय। म्हणजे काम काय, हजेरी भरली तर 200 रुपये, बाकीचं इतर काम केलं तर 200 रुपये, एका कामावर 200 रुपये। परंतु तसं न करता आमचं जर 7 कामं 8 कामं जर झाली नाही म्हणजे 10 कामं पूर्ण झाली तरच आम्हाला 2,000 रुपये मिळतील आणि कुठेतरी 7 कामं पूर्ण झाली तर एखादीला कुठेतरी 1400 रुपये मिळतात। पण बहुतांशी जवळजवळ आमच्या मधल्या 50% लोकांना ते मिळतं, 50% लोकांना अजिबात मिळत नाही। त्यावर तुमची पुढची उपाययोजना काय, आता पुढचं पाऊल काय? मग पुढचं पाऊल आमचं तेच म्हणणं आहे की जे आम्हाला 2,000 रुपये इन्सेंटिव्ह दिला जातो तो आमच्या मानधनात विलीन करण्यात यावा। कारण आता आहे जे सरकारने कामगार विरोधी जे 4 कायदे काढलेले आहेत, कारण त्यामुळे आम्ही कधी संप करू शकणार नाही, निदर्शने करू शकत नाही आणि सर्वसाधारण सगळे आमचे कामगार जे असंघटित आहेत ना त्यांना अक्षरशः शासन म्हणजे राबवून घेत आहे, पण त्याच्या विरोधात आम्ही कोणताच निदर्शने करू शकत नाही आणि असे ते 4 कायदे केलेत। तो पहिला आमचा मुद्दा आहे की ते 4 कायदे विरोधी आहेत ना ते रद्द करा। त्याच्यानंतर आम्ही आता अंगणवाडीचा एवढा मोठा मोर्चा आलेला आहे ना तो ह्याच्यासाठी आलेला आहे कारण शासनाने आम्हाला 2002 पासून सांगितलेलं तुम्हाला ग्रॅज्युएटी चालू करणार, तुमच्यासाठी पेन्शन चालू करणार, पण आम्ही किती निदर्शने केली, किती मोर्चे काढले, अजूनही शासनाकडे त्या फाईल पुढे सरकतच नाहीये। त्याच्यासाठी अजून परत केंद्र सरकारने आम्हाला 2000 जवळजवळ आता 7-8 वर्ष झाली आमचं मानधनही वाढवलेलं नाही, जे अगदी तुटपुंज 4,500 रुपये मदतनीसाला आहे। कारण काय, आमचा जो मूळ मुद्दा आहे, आम्ही अगदी लहान मुलं खूप जो प्रथम वर्ग आहे लहान मुलांचा ना त्याच्यासाठी म्हणून आम्हाला अंगणवाडी म्हणून एक त्याचा एम आहे। परंतु सरकारने जे कोणी उठतं ते आमच्याकडे जिथे कमी म्हणतात ना तिथे आम्ही असं झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला इकडे हे काम आहे सरकारचं
ते काम आहे सरकारचं, असं करून आम्हाला प्रत्येक कामामध्ये जुंपलं जातं आणि त्यामुळे आमचा जो लहान मुलांचा जो वर्ग आहे त्याच्याकडे अक्षरशः आमचं दुर्लक्ष होत होतं. म्हणून आम्ही मध्ये हा उठाव केलेला की लाडक्या, कारण गव्हर्नमेंटने आणलेलं की लाडक्या बहिणींचं काम परत अंगणवाडी सेविका मदतनीसच करणार, पण त्याला आम्ही विरोध केला आमच्या युनियन मार्फत. आज तो विरोध आम्हाला कामी आला, कारण सरकारने आता लाडक्या बहिणींचं काम डायरेक्टली ओपन लिंक टाकलेली आहे. लोकांनी आपली केवायसी आपण करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आमच्या अंगणवाडीकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतोय, आमच्या मुलांकडे लक्ष देऊ शकतो.